काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेतीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यवस्थापन, आधुनिक पद्धतीनं पाणी आणि खतांचं नियोजन, तणनाशकं आणि कीटकनाशकं यांचा योग्य वापर करून शेतकरी भरघोस पीक उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि प्रयत्नांना विद्यापीठाचंही सहकार्य मिळतं. नवनवीन वाणांच्या संदर्भामध्ये होणारं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आणि त्यांच्या लागवडीबाबतच्या मार्गदर्शनासाठी शास्त्रज्ञ वेळोवेळी तत्पर असतात. त्यामुळे आजचा शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता विविध पिकांच्याद्वारे शेतीला व्यावसायिक रूप देतोय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाबाबतीत बोलायचं झालं तर डाळिंब पिकामध्ये या विद्यापीठानं भरीव काम केलंय. अनेक नवीन जाती विकसित केल्या आहेत. डाळिंब फळाला बाजारामध्ये असलेली वाढती मागणी लक्षात घेता इथले शेतकरी सुद्धा या पिकाच्या लागवडीकडे वळलेत. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका संगमनेर येथील राम आहेर हे प्रगतशील शेतकरी आहेत. शेती हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डाळिंब पिकाची लागवड केली. सर्व आधुनिक तंत्राचा वापर त्यांनी आपल्या बागेमध्ये केला आहे. पाणी व्यवस्थापनासाठी ड्रीप सिस्टीम केलेली दिसत आहे. खतांचं नियोजन केलेलं आहे. स्वतःच्या कष्टाला जिद्दीला दिलेली आधुनिक तंत्राची जोड आणि त्याचं फळ म्हणजे इथे आपल्याला दिसत आहे ती राम आहेर यांची डाळिंबाने बहरलेली बाग. मी 2010 पर्यंत पुण्यामध्ये सर्व्हिस करत होतो, परंतु माझे पारंपरिक शेती असल्यामुळे व डाळिंब शेती ही मागील 10 ते 15 वर्षापासून आम्ही पिकवत असून आमच्या डाळिंबाच्या शेतीला किंवा डाळिंबाला चांगला भाव मिळतो. परंतु दिवसेंदिवस डाळिंबाच्या लागवडीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे डाळिंबाच्या भावामध्ये कधी खूप तेजी येते तर कधी खूप मंदी येते. तर अशा वेळी आम्ही शेतकरी खूप अडचणीत सापडत होतो. त्यामुळे मी एक मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे आणि माझी कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी त्या गोष्टीवर विचार करायला सुरुवात केली. आणि मग मी याच्यावर काय आपल्याला सोल्युशन काढता येईल की जेणेकरून आपण जे डाळिंब पिकवतो ते वर्षभरही आपल्याला कोणत्याही सीझनला त्याचं हार्वेस्टिंग झालं तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यापासून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. महात्मा फुले राहुरी विद्यापीठ येथे गेलो व तेथे काढणी पश्चात तंत्रज्ञान विभागामध्ये गेलो असता माझी भेट माननीय डॉक्टर विक्रम कड साहेब यांच्याशी झाली. माझी कड साहेबांशी ह्या विषयावर चर्चा झाल्यावर मला कड साहेबांनी त्यावर एक समाधानकारक असं काही सूचना केल्या व ते म्हणाले की तुम्ही एक करू शकता, तुम्ही तुमच्या शेतावरच ह्या डाळिंबाच्या फळावर प्रक्रिया करून त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. कारण तुम्ही जे डाळिंबाच्या फळावर प्रक्रिया कराल तर त्यावेळेस त्या उत्पादनाची म्हणजे त्याच्यापासून जे आपण ज्यूस बनवू किंवा जेली बनवू किंवा जे काही रेडी टू ड्रिंक बनवू, नॅचरल ज्यूस बनवू तर त्याचं शेल्फ लाईफ वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला ते मार्केटला विकून त्याच्यापासून एक चांगलं उत्पन्नही मिळू शकतं आणि तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे की जास्त उत्पन्न झाल्यावर मालाला कमी भाव मिळतो आणि कमी उत्पन्न झाल्यावर जास्त मिळतो, हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. कित्येकदा बाजारात आवक जास्त झाल्यामुळे फार कमी दर शेतकऱ्यांना मिळतो. शिवाय फळं ही अल्पायुष्य असतात. त्यांची विक्री न झाल्यामुळे योग्य प्रकारच्या टिकवण क्षमतेअभावी 30 ते 40% फळांचं नुकसान होतं. या फळांपासूनही मूल्यवर्धन व्हावं या उद्देशानं फळ प्रक्रियेला महत्त्व आहे. डाळिंबाचे दाणे साठवणुकीचं तंत्रज्ञान असेल, डाळिंबाचे दाणे वाळवल्यानंतर जो अनारदाना बनवता येतो त्याचं तंत्रज्ञान असेल,
ज्यूस असेल, सिरप असेल, सरबत असेल, या संदर्भातलं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचं प्रसार करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सतत प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेले जातात आणि या प्रशिक्षण वर्गाअंतर्गत जे उद्योजक यासाठी हा उद्योग करण्याच्या दृष्टीने जे इच्छुक आहेत त्यांना आपण हे तंत्रज्ञान देत असतो आणि त्यांचा उद्योग उभारणीपासून तर मार्केटपर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ सतत त्यांना पाठबळ देत असतं. आणि या अंतर्गत आज आपण जे आहेरे जे वैष्णवी फूड प्रोडक्ट्स आहे यांचं आपण एक प्लांट उभा केलेला आहे. त्या प्लांटमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त फक्त डाळिंबापासून बनवलेले पदार्थ तयार करत असतात आणि ते वेळोवेळी त्यांना या अनुषंगाने काही अडचण आली तर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये व्हिजिट करत असतात आणि तंत्रज्ञानामधील जे काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्त कशी किंमत देता येईल व ग्राहकांना म्हणजे जो हे पदार्थ विकत घेतोय त्यांना चांगल्या पद्धतीचा कसा पदार्थ देता येईल यावर सतत विचार करून त्या पद्धतीने ते काम करत असतात. डाळिंबामध्ये झालेल्या विद्यापीठाच्या संशोधनामुळे इथल्या शेतकऱ्यांकडून डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली. उत्पादन वाढलं परंतु मागणी कमी झाली. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काढणी पश्चात तंत्रज्ञान विकसित केलं. आपण जाणता आहात की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंबामध्ये भरीव कार्य केले. या संशोधनाअंती भगवा, सुपर भगवा, मृदुला, गणेश यासारख्या असंख्य जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केल्या. या अंतर्गत महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरही डाळिंबाखालील क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. आज आपण जाणता आहात की जवळपास 60% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये डाळिंबाने व्यापलंय. परंतु दुसरी परिस्थिती जर पाहिली की बाजारपेठेमध्ये या व्यापलेल्या क्षेत्रामुळे डाळिंबाची आवक फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये अर्थार्जन होत नाही. डाळिंबाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. आज आपण पाहिलं असेल की मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये डाळिंबाच्या 1 आणि 2 नंबरच्या प्रतीला चांगल्या पद्धतीने मागणी आहे परंतु 3ऱ्या आणि 4थ्या प्रतीला मागणी नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावं लागतंय आणि याच अनुषंगाने असंख्य शेतकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सतत भेटी देत असतात आणि या 3ऱ्या आणि 4थ्या प्रतीला आपल्याला काय करता येईल यावर सतत विचारणा करतात. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यावर प्रक्रिया किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञानावर भरीव कार्य केले. या अंतर्गत डाळिंबाचा एक मशीन विकसित केले. त्या मशीन अंतर्गत आपण डाळिंबाचे दाणे अलग करू शकतो. दुसरं म्हणजे हे दाणे वेगळे केल्यानंतर त्या दाण्यापासून किंवा निघणाऱ्या रसापासून आपल्याला प्रक्रियायुक्त किंवा मूल्यवर्धित पदार्थ कसे बनवता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही चांगल्या पद्धतीचे पदार्थ कसे उपलब्ध करून घेता येतील त्या दृष्टीने संशोधन सतत करत असतं. आज आपण इथे पाहतोय की राम आहेर यांनी स्वतःच्या डाळिंब बागेजवळच वैष्णवी ॲग्रोटेक इंडस्ट्रीची स्थापना करून बाजारामध्ये विक्री न होणाऱ्या फळांचं प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन केलंय. या बाबतीत त्यांना कृषी विद्यापीठ राहुरीचं मार्गदर्शन होतं. मी डॉक्टर विक्रम कड साहेबांच्या मार्गदर्शनाने हा छोटासा प्रोजेक्ट उभा करायचा ठरवलं आणि मग मी पंतप्रधान ग्रामीण रोजगार योजना म्हणजे PMEGP या योजनेअंतर्गत प्रकरण टाकलं आणि ते मला बँक ऑफ इंडिया संगमनेर यांच्या सहकार्याने मला त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलं आणि मग ह्या मिळालेल्या पैशातून मी माझं छोटंसं युनिट उभं केलं. मग त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी खरेदी केल्या. पहिलं म्हणजे मला त्या फळापासून ज्यूस मिळण्यासाठी एक डाळिंब ज्युसर हे मशीन घेतलं. त्याच्यानंतर तो निघालेला ज्यूस टिकण्यासाठी म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ मला मिळण्यासाठी मी पाश्चरायझिंग मशीन घेतलं. त्याच्यानंतर त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने एकसारखी येण्यासाठी आणि शेल्फ लाईफ वाढण्यासाठी आम्ही होमोजेनाइजर मशीन घेतलं.
त्याच्यानंतर हा ज्यूस प्रोसेस झाल्यानंतर तो पॅकिंग करण्यासाठी ॲटोमॅटिक पाऊच पॅकिंग हे मशीन घेतलं, बॉटल पॅकिंगचं मशीन घेतलं आणि त्या बॉटल ज्यूस पॅकिंग झाल्यानंतर त्याला लेबल लावण्यासाठी लेबल पॅकिंगचंही मशीन घेतलं. असा आमचा प्रोजेक्ट रन झाला आणि मग आम्ही त्याच्यात ते आमचं प्रोडक्ट तसेच त्या ज्यूसपासून आम्ही जेली आणि जॅम हे उपपदार्थही तयार केलेले आहेत आणि तेही आम्ही आता मार्केटला उपलब्ध केलेले आहेत. डाळिंब शेतीमधून भरपूर उत्पादन घेत असताना त्यांनी विक्री करून उरलेल्या फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या या उद्योगामुळे इतरांनाही रोजगार मिळाला. गावातल्या इतर शेतकऱ्यांच्या डाळिंब फळांना सुद्धा चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न ते करतात. या संदर्भात ते सांगतात, ही एक अतिशय संधी आम्हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे. कारण हा आमचा जो फ्लक्च्युएशन मार्केट फ्लक्च्युएशन तेजीमंदीचा जो प्रॉब्लेम होता तो आता पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे आणि याच्यातून आम्ही हा जो युनिट उभं केलं याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातील जे बेरोजगार तरुण किंवा तरुणी आहे, महिला आहे, यांना आमच्याकडे याच्यातून रोजगार निर्माण झालेला आहे. जवळपास आमच्याकडे 8 ते 10 कामगार यासाठी आता काम करतायत. आणि दुसरी गोष्ट आम्ही आमचं स्वतःचं तर बाग आहे डाळिंबाचा, ते तर आम्ही प्रक्रिया करतोच, पण आमच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे त्यांचाही माल आता आम्ही विकत घेतो आणि त्यांनाही चांगल्या प्रकारचे भाव आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. कृषी व्यवसायाला नैसर्गिक बदलाचा फटका नेहमीच बसतो. मग उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे बहुतेकदा आपल्याला शेतकरी शेती व्यवसायापासून दूर झालेले पाहायला मिळतात. पण राम आहेर यांचं म्हणणं असं की शेतकऱ्यांनी स्वतःला बदलायला हवं. आपण कुठलंही पीक घेत असलात तरी त्यातून अधिक उत्पादन कसं घेता येईल यासाठी कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन केंद्र यांचं मार्गदर्शन अवश्य घ्यावं. आणि आपण स्वतः फळप्रक्रियेकडे वळण्याचं कारण सांगताना ते म्हणतात, आणि याच्यातून आम्हाला एक आशेचा किरण असा आहे की आता जर आमच्या शेतकऱ्यांनी असं जर स्वावलंबनाचा मार्ग जर अवलंबला तर त्याच्यातून हा शेतकरी उभा राहणार आहे. आणि आज आपण ऐकतो जसं विदर्भामध्ये, इकडं आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी खूप आत्महत्या करतात, पण हे एक चुकीचा एक मार्ग ते अवलंबत आहेत. कारण आपण स्वतः पिकवून स्वतः त्याच्यावर प्रक्रिया करून थोड्या का होईना प्रमाणामध्ये आपण त्याचं स्वतः मार्केट मिळवून आपला आर्थिक स्रोत आपण भक्कमपणे उभा करू शकतो. आणि याच्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, काढणी पश्चात तंत्रज्ञान विभाग आणि डॉक्टर कड साहेब यांचं जर मार्गदर्शन घेतलं तर मला नाही वाटत आपल्यावर अशी कोणती निगेटिव्ह किंवा आर्थिक बाबतीत आपण कमजोर होण्याचं काही कारण आपल्याकडे उरेल. फळांचं आहारामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यांना आपलं संरक्षक अन्न म्हणून संबोधलं जातं. फळांच्या सेवनानं आवश्यक ती जीवनसत्व आणि क्षार यांचा पुरवठा होतो. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे विशिष्ट हंगामातच होणाऱ्या फळांचा पुरवठा सतत वर्षभर बाजारामध्ये व्हायला हवा. दुसरी गोष्ट, आम्ही हे फक्त डाळिंबाचंच प्रक्रिया उत्पन्न का केलं, कारण आमच्या भागामध्ये डाळिंबाचा फार मोठा क्षेत्र आहे. खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकतं आणि डाळिंबाचे जे शारीरिक किंवा जे मेडिसिनल म्हणजे आपले सप्लिमेंटरी जे बेनिफिट्स आहे आपल्या शरीरासाठी, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट, पॉलिफिनॉल किंवा व्हिटॅमिन ए, सी आणि ई आणि अशा प्रकारचे खूप असे काही विटॅमिन्स आहेत की जे आपल्या शरीराला, जसे आपल्या ते डायबिटीसवर गुणकारी आहे, रक्तवाढीसाठी चालतं, तसेच कॅन्सर आणि एडस सारख्या आजारावर सुद्धा हा डाळिंबाचा ज्यूस खूप गुणकारी आहे. म्हणजे डाळिंबाचं फळ खूप गुणकारी आहे. जसं आपली एक पूर्वी आपल्या आयुर्वेदामध्ये एक म्हण आहे, 1 अनार 100 बिमार. 1 अनारामध्ये 100 बिमारी बरं करण्याचं सामर्थ्य ह्या फळामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ह्या फळाची ह्या प्रक्रियेसाठी निवड केली. तसेच त्याचं उत्पन्नही जास्त असल्यामुळे आमचा तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला आर्थिक बाबतीत आम्हाला स्वावलंबन याच्यामध्ये मिळालेलं आहे. ग्राहकाला वाजवी किंमत आणि उत्तम दर्जाचं उत्पादन मिळावं म्हणून ते स्वतः प्रयत्नशील आहेत. कुठल्याही पदार्थाचा दर्जा राखायचा तर स्वच्छता आणि चव सांभाळणं आवश्यक आहे. डाळिंबाच्या फळापासून रस काढण्यासाठी ती बागेमधून आणून स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून नंतर ती दाणे वेगळे करण्याच्या मशीनमध्ये टाकून रस काढल्यानंतर त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं.
ग्राहकाला वाजवी किंमत आणि उत्तम दर्जाचं उत्पादन मिळावं म्हणून ते स्वतः प्रयत्नशील आहेत. कुठल्याही पदार्थाचा दर्जा राखायचा तर स्वच्छता आणि चव सांभाळणं आवश्यक आहे. डाळिंबाच्या फळापासून रस काढण्यासाठी ती बागेमधून आणून स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून नंतर ती दाणे वेगळे करण्याच्या मशीनमध्ये टाकून रस काढल्यानंतर त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. योग्य प्रमाणामध्ये हा रस बाटल्यांमध्ये भरून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. फळं आणि भाजीपाला अल्पायुष्य असल्यामुळे बाजारामध्ये विक्री न झाल्यास खूप मोठं नुकसान होतं. यासाठी फळांपासून जॅम, जेली, सरबतं अशा प्रकारचे टिकाऊ पदार्थ बनवून बाजारात आणले तर जास्त मूल्य मिळू शकतं. परदेशामध्ये सुद्धा अशा पदार्थांना भरपूर मागणी आहे, त्यामुळे परकीय चलन मिळू शकतं. ती शेतकऱ्यांनी या संदर्भातलं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मालावर प्रक्रिया करणं कसं आवश्यक आहे हे आपल्याला सांगतायत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे कार्यरत असलेले डॉक्टर सचिन सदाफळ. शेतकरी मित्रांनो, कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या योजना, सरकारच्या योजना आणि सर्व शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे. परंतु काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि प्रक्रिया याच्या अभावामुळे आपल्या उत्पादित शेतमालाचा 30% भाग हा नाश पावतो. आपल्या देशामध्ये 3-4.5% शेतमालावर फक्त प्रक्रिया केली जाते आणि तसं पाहिले तर प्रगत देशामध्ये 80% शेतमालावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये फार मोठा तफावत आहे. या तफावताचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपण जास्तीत जास्त मालावर मूल्यवर्धन किंवा प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण जर प्रक्रिया केली तर प्रक्रिया केल्यामुळं काय होतं तर आपल्या जो उत्पादित माल असतो त्याला जास्त भाव मिळतो. म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या मालाला मूल्यवर्धनाची जोड देणं गरजेचं आहे. आता या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत प्रशिक्षण दिलं जातं. वेगवेगळे फळ प्रक्रिया, भाजीपालावर प्रक्रिया या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. याचा शेतकरी मित्रांनी फायदा घेतला पाहिजे. या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेऊन आपले स्वतःचे प्रक्रिया युनिट उभे केलेले आहे. याच्यामध्ये डाळिंब प्रक्रिया युनिट उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर विविध फळ पिकांचे प्रक्रिया युनिट उभे केलेले आहेत. भाजीपाला पिकांचे प्रक्रिया युनिट उभे केलेले आहेत. याच्यामुळं काय झालेलं आहे तर त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. त्यांनी रोजगार निर्मिती केलेली आहे आणि आपल्या शासनाने ठरवलेलं आहे की 2022 पर्यंत आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे. हे उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर प्रक्रिया उद्योगाची शेतीमध्ये जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या नजीकच्या कृषी विद्यापीठामध्ये जाऊन प्रक्रिया उद्योगाचे स्वतः ज्ञान घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या नजीकच्या कृषी विद्यापीठांमध्ये जाऊन प्रक्रिया उद्योगाचे ज्ञान संपादन करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमच्या जो शेतमालाला भाव मिळत नाही त्या मालावर तुम्ही त्यावेळेस प्रक्रिया करून तो माल साठवून ठेवू शकता आणि त्याला ज्यावेळेस मूल्य येईल त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता. यासाठी कृषी विद्यापीठ किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपल्याला सदैव पाठीशी राहील. आपल्याला तंत्रज्ञान आपल्याला द्यायला सदैव तयार आहे. कृषी संदर्भातल्या माहितीसाठी कृषी दैनंदिनीचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो असं ते म्हणतात. कृषी संदर्भातल्या माहितीसाठी कृषी दैनंदिनीचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो असं ते म्हणतात. सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी ही आपली कृषी दैनंदिनी आहे, कृषी दर्शिनी आहे, ही सर्व शेतकऱ्यांनी आपल्याबरोबर ठेवावी. ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. याच्यात सर्व ज्ञान याच्यात दिलेलं आहे. शेती संदर्भात कडधान्य, त्याच्यानंतर नगदी पिके, फळ प्रक्रिया तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, त्याच्या जनावरांचं व्यवस्थापन, हे सगळे याच्यात आपण सर्व लिखित स्वरूपात दिलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांकडे ही दैनंदिनी असणं गरजेचं, ही शेतकऱ्यांची एक ज्ञानेश्वरी आहे. म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन करतो हे सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या संशोधन केंद्रातून ही विकत घेतली पाहिजे आणि याच्यानुसार आपली शेती केली पाहिजे. तर मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या शेतीला मूल्यवर्धनाची जोड द्या आणि शेती धंदा हा फायदेशीर करा.
काळ कितीही बदलला असला तरी अजूनही शेती हाच उदरनिर्वाहाचा पर्याय आहे. मग ती भातशेती असू देत, फुलशेती असू देत, फळशेती असू देत किंवा शेतीला पूरक असणारे प्रक्रिया उद्योग. शेतीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर यश नफ्याच्या स्वरूपात नक्कीच मिळतं.